अक्षयला काहीतरी लागलाय, बघूया. यो बघा आमचा कोल्यांचा पाळीव प्राणी संतोष भाऊ आलाय. नो पंटूस काम 25 इंग्लिश पंटूस फायनली भावसाने कारलाय चरबाट खतरनाक वाला. शुभ सकाळ मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी वेलक्षेत्र यूट्यूब चॅनलवर. सो आपण बरेच दिवसानंतर आता पूर झालेला आहे मोठा, सर्वात मोठा, आणि त्या पुराच्या नंतर पाणी आता खाली गेलं आहे. जिथलं बघू जाऊन पाणी थोडा खाली गेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता फिशिंगसाठी आलो आहे आपल्या पुलाचे, जिथे आपले गणपती वगैरे विसर्जन होतात वेलक्षेत गावचे, त्या पुलाखाली आपण आता फिशिंगसाठी आलो आहे. तिकडे बघा आपले पार्टनर सर्व इकडं सुरुवात केली त्यांनी, अविनाश, दीपक, संतोष ताडकर हे सर्वांनी फिशिंगला सुरुवात केली. पण बघूया आता आपल्याला काय काय लागतात. इथं आता सध्या काल दीपकनी गोवा पापलेट वगैरे, पंटूस, ताम वगैरे अशी काल घेऊन गेला. सो आता बघूया काय काय लागते. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला व्हिडिओमध्ये चांगले मासे बघायला भेटतील. बाय बाय. बघा असं गल असतो आणि गल आपण छोटंसं गांडूल लावतो आणि गांडलला वरतीकडे आपण हा भेंड असतो, जेणेकरून हा वरती राहील आणि तो गल खाला का हा पाण्यावरती तरंगतो, तो खाली नेतो. आपण टाकणार आहोत, बघूया. हा टाकलेला आहे. कोण ते बघा मासा दिसतंय. आणि मासा लागला नाही, सुटला आपला. बाप आणि बेटा बघा, जसं बाप अँगलिंग शिकलं तसंच पोराला पण शिकवलं आहे. बांबू रॉडवर सुरुवात ट्रेन करते, अजून वारसा चालवायला पाहिजे. आणि इकडे आपला भाऊस आकाश शेठ आणि आविष्कार शेठ, आणि इकडं पण ब्रदर ताडकर दीपक, आणि इकडे संतोष ताडकर, आणि तिकडं पण भाऊस नरेश ताडकर. हा बघा, याला म्हणतं एकदम शांतपणे फिशिंग करणं. आपला बांबू रॉड घेऊन होता भाऊस, एकदम जालकाट बी गप शांत बसलाय, जेणेकरून त्याला मोठा मासा लागायला पाहिजे. शिकार वाटतं आज काय मोठीच करणार आहे वाटतं, संडे साजरा करणार आहे वाटतं आकाश. फायनली भावसाने कारलाय चरबाट खतरनाक वाला. मागं वाट बघ होता, लागला फायनली त्याला. मी तुम्हाला अँगलर दाखवतो. हा आमचा अँगलर आलाय बघ छोटा. शरण इकडे बघ, आपला गल दाखव तुझा. गल पूर्ण काठ्या तुझा. हा आपला अविनाशचा पोरगा छोटा आज आलाय आपल्या पप्पा सोबत अँगलिंग करायला मस्तपैकी. आणि इकडे आपला आव्या शेठ, आणि इकडे दीपक शेठ कालच्या दिवसाची विनर. आणि आज इकडे ठाम धरून बसले तिकडे आपला संतोष शेठ. आज बोलते मोठा मासा काढल्याशिवाय इथनं जाणार नाही, डायरेक्ट ठाम धरून जागा पकडून बसलेत मोरया. आणि इकडे आपला नरेश शेठ एकदम बोईट किंग, नुसतं डोलस काढत असतं इथनं, बोयटा मोठी. बघूया, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो मी, बघा नक्कीच. आणि इकडे बघा आपल्या नऱ्या भाईने मात्र उद्घाटन केला. इकडं फंटूस लय मोठा आहे. हातान घे त्याला एकदम पांडा धप. हाय शबास, खतरनाक वाला. सुरुवात झाली भावांनो. पंटूस काम 25 इंग्लिश पंटूस. अंबाणीचा नजारा. आपल्या अँगलर हात काठीवर आलं सध्या पावसाचा. नरेश शेठ फंटूस काढलाय मजबूत असा. तर सगळं झुरलं ते गोवा पापलेटवर, नंतर आरल्या रुई कटला बिटला काहीतरी. बघूया दीपक शेठ काय बोलतोस, काय लावलोशील आज? दोन्ही पण म्हणजे सगळाच.
काटेवर रॉड पण त्यांनी खास मागवले. पोल रॉड. हा बघा हा एक मासा वेगळ्या प्रकारचा आपल्याकडं. आमच्याकडे याला भोकऱ्या मासा बोलतात. भोकऱ्या तुमच्याकडे याला काय बोलतात नक्की कमेंट मध्ये सांगा. इकडे बघा मगाशी आपल्याला 17.5 किलोचा टोलका लागेला आणि हा बघू शकता इकडे आपल्याला 21 किलोचा टोलका. या पावसाळ्याच्या पुरानंतर कटले पण मासे लागतात आपल्या पुलाची इथं. दीपकने काढलाय टोलका. आपला दीपक शेठ हँडलाईन टाकते. सगळं सामान आपला घेऊन आलाय. इकडे वेट असेल बॅगेमध्ये. हे बघ इथे हँडलाईन टाकले त्यांनी मस्त बघी. इकडे हँडलाईन आहे. आपली रॉड आहे हे टाकले समोर. बघूया आपल्याला काय काय लागतात. आणि इकडे आपला संतोष शेठ आज आपल्या होम ग्राउंडवर आपण जे बारीकपणापासून जे आपण घालायची सुरुवात केली त्या गल घेऊन आपण आपल्या ट्रेडिशनल फिशिंग बोलू शकतो. आणि आपण खरोखरच या लहानपणापासून याची आपण फिशिंग स्टार्ट केली ज्या बांबू रॉडवर ती आज आपण पुन्हा आम्ही उपभोगतोय. बघा मित्रांनो ही खौल असते आपली. या खौलीवर जास्त मासे आकर्षित होतात. ताम जिताडा वगैरे. तर बघूया आता आपण ट्राय करणार आहोत. या लाईव्ह बेट लावणार दोन्ही पण. दाखवतो मला कसं लागतं. लगेच दुसरा पण खरबाला दुसरा मासा म्हणून खरबा म्हणून बघूया याच्यावर काय लागते काय. पहिलं पाण्यात टाकायचं जवळ टाक. त्यांना थोडासा ताजा तवा न होऊ दे. एक खौल आणि खरबा लावलाय. अक्षयला काहीतरी लागलाय. बघूया. गोवा बघायचं काय. जिताडा जिताडा आहे. जिताडा आहे. फायनली काम लागलेली आहे खतरनाक. आणि इकडे लाईव्ह बेटा लागली ताम कडक लाल भडाकडे ताम कडक. एक नंबर लागलेली आहे अक्षय कडक मध्ये. बघा हे पावसाळ्यातले ताम लागलेलं आहे कडक मध्ये. काय लावलेलं खौल तिथं आहे बघ खौल त्याने ठेवलं बघ तेव्हा. हे बघा पावसाळ्याची पहिली ताम आपली लाईव्ह बेटची खौला. लाल भडक काम कडक फक्त हो मन टाकते घर. आणि बघा मित्रांनो आपल्याला ही छोटी मच्छी लागली आहे. चरबाड बोलतात आपण. चरबाड आणि खरबं लागलेत मस्त वेगळ्याने खवली. आणि लागली अजून एक लागली ताम तुम्ही बघितली असाल. आणि ही छोटी मासे आपली आजची फिशिंग झालेली आहे. आणि आपण चालू मासे बघतो दाखवते आपल्याला संतोष. 17.5 किलो. अरे बाबा बाबा टोल बघा कवरी मोठी आहे 17.5 किलोची. इंजेक्शन हातान मावं नाही बघा. आणि इकडे आपलं बघा इकडं गोडवणीचं मासं लागलं आरले. काम 25 केलाय. दीपक शेट ऑन फायर आहे. त्याला जाम लक्की आहे इकडं पुलाखाली. आणि अक्षय चालेला इथं धावत. काय लागलाय काय माहिती नाही.
झटका दे पहिला झटका दे. प्लास्टिक हाय हाय काय. आणि लागलाय तो शिवडा मस्त मोठा मजबूत. आपण थोडस पाण्यात जाऊन बघूया. त्यामध्ये काठी बाजूला कर, काठी बाजूला कर. ए खेच तसा बाहेर झाला. येऊ काय. आपल्याला जायला लागेल त्याला मदतीला. काढलाय त्याने बाहेर. हे थांब आलो थांब. खेचून काढलाय तो शिवडा. आगे यस. काम 25 पुराचा पहिला शिवडा ऑनलाईन लाईव्ह बेटवर. बघा किती मोठा आहे. 3 किलोचा तरी आहे. आता आपला संतोष भाऊ आपला अनुक करते शिवडा. सण जाऊन सोमवारी जसा शिवडा भेटत असा भेटलाय. श्रावणी सोमवार आहे आज पहिलाच, आणि पहिल्याच श्रावणी सोमवारी भेटलाय शिवडा. उद्घाटन श्रावणाची मस्त झाले. फ्लायर घे. काम 25. बघा ह्याच्यात दात बघा किती खतरनाक आहे. हा जर ह्याच्यात तो हुकअप झाला तर जाऊ शकत नाही किती काय केला तरी. सण जाऊन सोमवारी. यो बघा आमचा कोल्यांचा पाळीव प्राणी संतोष भाऊ आलाय फिरवायला आपल्या पाळीव प्राण्याला पुराच्या पाण्यात. धुवून काढले. आंघोळ पण नव्हती केली. अरे सरकू नको. जाम बरा वाटला असेल त्याला. काढ बघ वरती झाला जा. फिरवायला आणलाय. चल दामला वाटत. चल घरी आता बाद झाला. तुझी आंघोळ. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण आपली फिशिंग झालेली आहे आता, आणि आपण आता चाललोय घरी. सो आपण बघूया. सकाळी आलेलो 10 वाजता आणि आता आपले वाजलेत 1. सो आपण बारीक आणि छोटे मोठे मासे पकडत आले. त्यात आपल्याला एक लागलेले ताम आणि एक फंटूस. आपण सो मित्रांनो, कशी वाटली फिशिंग आमची, आणि नक्की तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की मला ही व्हिडिओ कशी वाटली. आणि ही व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. जय अग्रिकोल.